झाला कशामुळे आला तुम्ही इथं? आम्ही आता उपोषण करीत होतो 5 दिवस. काय नाव आपलं? शांतलिंग रंगनाथ कुंभार. अच्छा, किती जण होते उपोषणला? तेरखेडा माझा परिवार होता आणि मी उपोषण करीत होतो. त्याच्यामुळे माझी तब्येत एकदम ढासळल्यासारखी झाल्यामुळे मला चक्करही यायला लागली होती आणि तशाच परिस्थितीत मी इथे डॉक्टरकडे आलेलो आहे. आणि माझी शेतजमिनीचे भांडण असून सदरील हे महसूल अधिकारी यात भरपूर भ्रष्टाचारी अधिकारी आहेत. हे न्याय देत नाही. याच्यामुळं आमची ही परिस्थिती गरीब माणसाची होत आहे. आम्हाला न्याय द्यावा म्हणून बऱ्याच वेळेस मी त्याची शिफारस केलेली असून हे अधिकारी कसलाही विचार करीत नाही. ही माझी मानसिक स्थिती झालेली आहे आणि आम्हाला भरपूर अन्याय झालेले आहे. माझे निर्णय झालेले असून सुद्धा आम्हालाही न्याय देत नाहीत. उपोषणचा 5वा दिवस आहे. कोण अधिकारी वगैरे आले होते का उपोषणस्थळी? मंडळ अधिकारी एक वेळेस आले, तलाठी साहेब आले आणि त्यांना म्हणजे असं नसतंय तसं नसतंय. मी म्हणजे एवढे मोठे निर्णय झाले, आदेश झाले तरी माझी सातबारा करीत नाही. मग गरीब माणसाची जर हेळसांड एवढी होत असेल आणि इतकं जर अन्याय त्याच्यावर होत असेल तर अल्पसंख्याक लोकांनी जायचं कुठं? तरी त्यांनी दखल घ्यायच्या काय मार्गावर नाही. मला माझ्या स्टेचे पैसे भरावे आणि माझा सातबारा दुरुस्त करून देण्याची माझी विनंती आहे. तरीसुद्धा ही काही मला द्यायला तयार नाहीत आणि बाकीचे लोक मला सातबारा म्हणून आहे म्हणून आम्हाला शेताच्या बाहेर काढत आहेत. तरीसुद्धा हे अधिकारी लक्ष देत नाहीत. बरं, आता मागणी काय आहे? परेशान झालेलो आहोत. ठीक आहे, मागणी काय आहे आता? काय व्हायला पाहिजे? मागणी म्हणजे आमचे पैसे ते असताना पैसे उचललेले भरावं आणि सातबारा दुरुस्त करून द्यावा. जमीन विक्री करायला काढलेली आहे. विक्री होऊन देऊ नये आणि चालू सातबारा असल्यामुळं आम्हाला लगेच पोलिस आणून ते बाहेर काढतात. ही आम्हाला त्रास सारखाच झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही लई परेशान झालेले आहेत. सध्या आम्ही ताब्यात घेतलेली जमीन आहे 30-35 एकर. त्याच्यावर आम्ही आता सध्या राहत आहोत. इकडे तिकडे माहिती ही चालू आहे. ठीक आहे, किती जण आहेत उपोषणला बसलेले? आम्ही 6-7 जण होतो तुला. ठीक आहे, आता मग बाकीच्यांची तब्येत कशी आहे? काय वाटतं तुम्हाला? आता सध्या काय आहे की तहसीलदार साहेबांनी मला एक पत्र दिलं. ती पत्र काही मी वाचून मी बघितलेलं नाही आणि त्यांनी सांगितलं की मला तुम्ही उपोषण सोडा, असं करू नका. मला म्हणजे ह्याच्यावर सही करा. म्हणजे मी काय केलं, मला काही तब्येत नीट नसल्यामुळं आणि चक्कर आल्यासारखं होत असल्यामुळं मला काही तेवढं ही जाणवलं नाही. मी आपलं तसंच धांदीत सही केली आणि ती पत्रही अजून मी वाचलेलं आहे. मग काय दिलं काय नाही मला माहीत नाही. माझी मागणी होती की त्यांना बाबा मला पैशावर स्टे आणि मोजणी अधिकाऱ्याला रोखणे आणि शेत विक्रीला रोखणे ह्याचे मला हे द्यावा, पत्र द्यावा. तर त्यांनी काय दिले मी अजून बघितलेलं नाही. माझी मानसिकता एकदम बेचैन झाल्यासारखी झाली आहे. ठीक आहे, मग आता डॉक्टर काय म्हणले? सलाईन लावलेत का? हां, सलाईन लावलेलं आहे, इंजेक्शन केलेली आहेत आणि अशक्तपणे आल्यासारखं जास्त झालेलं आहे. या 5 दिवसात तुम्हाला हॉस्पिटलचे कोण चेकिंग करायला आले नव्हते का? आलते दररोज येत होते ना. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं नाही का तुमची तब्येत वगैरे होत आहे? मी सांगितलं होतं त्यांना माझी तब्येत ढासळली आहे, मला काही तब्येत नाही माझी चांगली, मला खोकला लागला आहे, मला अशक्तपणा आल्यासारखं झाला आहे, ठीक, काही होत नाही म्हणले आणि एकाएकीच मला हे असे झालेले आहे.